मालिकेतील पहिली लढत आपण पाहतो ती नवापाडा विपक्ष देवीचा पाडा. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी आमचे सुभाष पाटील संदप आणि शशांक पाटील संदप यांच्या माध्यमातून पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी. आणि मी आवर्जून उल्लेख करतो सुभाष पाटील यांचा पंच म्हणून अतिशय चांगले आहेतच, मात्र या सीझनमध्ये त्यांचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 2 वेळेस उत्कृष्ट फलंदाज ठरलेत, 3 वेळेस उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत, सिरीज त्यांनी 3 वेळेस पटकावली आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून 2 वेळेस त्यांनी पारितोषिक पटकावलं आणि वाडेगडच्या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलं, विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि त्या षटकामध्ये मेडन षटक हाताळून तब्बल 4 गडी त्यांनी बाद केलेत. मग ते सातत्यानं खेळाडू म्हणून असो की पंच म्हणून असो त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो. सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहत आलो. या सीझनमध्ये अतिशय दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि आत्तापर्यंत या सीझनचा जर विचार केला मागच्या वर्षी वाडेकर संघ अतिशय चांगला फॉर्ममध्ये होता. या सीझनचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 9 ट्रॉफीज प्राप्त केल्या. त्या संदप संघाने चॅम्पियन ठरला 9 वेळेस आणि या सीझनमध्ये आपल्या संघाचा दर्जा त्यांनी नक्कीच कायम राखला आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय देवीच्या पाडा संघाची ती राजू मात्रे आणि विलास मात्रे सलामीची जोडी. पॉवर प्लेचं पहिले सेटिंग गोलंदाज आपण पाहतोय. पुष्कर काटे येत आहेत. संघाचा आधारस्तंभ तारणहार स्ट्राईक एंडला आपण पाहतो. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पुष्कर काटे राईट ऑन ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेकअप घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. राजू मात्रे सारख्या फलंदाजाला इथं शांत ठेवण्याचं काम केलं जात आणि यष्टांच्या मागे आपण पाहतोय संघाचा मास्टर माइंड बाळा बोराडे यांना आपण पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षण आपण पाहतोय. मुख्य संघासाठी भरपूर वर्ष त्यांनी चांगलं योगदान दिलं आहे आणि आज या 40+ संघासाठी नवापाडा संघासाठी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फ्रंटफुटला पुढे सरकला, ऑन साईडला खेळतात. उमेश जाधव आहेत, वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. रनिंग बिटवीन द विकेट संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय. तो राजू आणि विलास यांच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत धावफलकावर. स्वतःच आणि संघाचं इथं खातं खोललं जात आहे. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पुष्कर काटे राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन साईडला भिरकावलाय, मात्र उमेश जाधव यांनी पाहिलाय चेंडू कशा पद्धतीने टेकअप घेतोय. शेवटच्या क्षणाला थांबले. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. पहिला चेंडू निर्धाव गेला. तदनंतर आपण पाहतो राजू मात्र चांगली फलंदाजी करतायत. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा एकवटल्यात. मात्र 3 चेंडूचा जर विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. पुष्कर काटे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ऑन ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑफसाईडला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत सतीश. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर.
पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आपण सातत्याने उल्लेख करत असतो, फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं. मात्र पुष्कर काटे यांचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 5 धावा आपण पाहतो धावफलकावर, बिनबाद 5 अशी सुरुवात आपण पाहतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते आहे. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. बिनबाद 6 अशी सावध आणि संत सुरुवात आपण पाहतोय. आतापर्यंत या दोन फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम पुष्कर काटे या गोलंदाजांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने केलंय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बिनबाद 6 अशी धावसंख्या आपण पाहतो. पहिले षटक मार्गस्थ स्ट्रायकरला राजू म्हात्रे. इथे मात्र फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुष्कर काटेसाठी टाळा व्हायलाच हव्यात. या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, कारण दोन चांगल्या फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं फार कठीण असतं. मात्र पुष्कर यांचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 6. हातात ठेव, ठेव तुझ्याकडे जरा.
अपेक्षा होती देवीच्या पाडा संघाला, मात्र त्या फलंदाजाने निराश केलाय. इथून मात्र हेमंत आले नवीन फलंदाज खेळपट्टीवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विलास म्हात्रे. बघूया, अपेक्षा असेल संघाला नक्कीच विलास म्हात्रे यांच्याकडनं कशी फलंदाजी होते ते पाहायचं आहे. नागेश राईट ऑन ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरलेला ऑफसाईडला खेळतात. इथे थोडेसे पंबल होतात अजित. तोपर्यंत इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येतात धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 13 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना विलास मात्र चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फ्रंटफुटला पुढे सरकले, समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत, पुष्कर वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलला जातो, मात्र तोपर्यंत 2 फलंदाजांनी संधी साधली. संवाद चांगल्या पद्धतीने इथं साधला जातो. धावा येत आहेत, चौकार येत नाही, षटकार येत नाही, हरकत नाही आहे. मात्र विलास मात्रेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातोय. धावफलक सतत हलता ठेवण्याचा प्रयत्न विलास मात्रे करतात. 15 धावा आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी चांगली होतीये. बॅकफुटला गेले, फटका आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 16 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 षटकं इथं संपलेत आणि 2 षटकांचं जर विश्लेषण आपण पाहिलं, पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 6. गोलंदाज होते पुष्कर. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाज होते नागेश पाटील. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या 10. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतो. पहिला सामना आपण पाहतो तर नवापाडा विपक्ष देवीचा पाडा. पहिल्या सत्रामध्ये देवीचा पाडा संघ इथे फलंदाजी करतो. 2 षटकं संपली. धावा आपण पाहतो धाव फलकावर 16. पहिल्या षटकात धावा आल्या 6, दुसऱ्या षटकात धावा आल्या 10. मात्र इथून 2 षटकांमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांचं टार्गेट. उर्वरित टार्गेट तर तुम्ही सेट केलं तर कमीत कमी 35 ते 40 धावाचा धाव फलकावर आपण पाहिल्या तर या खेळपट्टीच्या मैदानाचा विचार केला एक चांगली धावसंख्या असू शकते. उमेश जाधव, सुरुवात चांगली झाली आहे. अनुभवी गोलंदाज कृष्णादादा कीर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, निर्धाव चेंडूची तर समाप्ती होते. कारण अनुभवी सहकारी तुमच्याशी चर्चा करत असताना नक्कीच तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण पाहतोय बाळा बोर्डे त्यांच्याशी चर्चा करतायत. कारण 2 षटकांमध्ये आपली गोलंदाजी चांगली झाली आहे. 12 चेंडूंमध्ये आपल्या 2 गोलंदाजांनी फक्त 16 धावा खर्च केल्यात. मात्र विलास मात्रे आणि हेमंत हे 2 फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. कारण 35 ते 40 धावा जर आल्या तर नक्कीच देवीचा पाडा संघ त्या धावांसाठी फाईट करू शकतो. त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न देवीचा पाडा संघ नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो. गोलंदाज उमेश जाधव राईट ऑन ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले. दबाव नक्कीच विलास म्हात्रेंवर त्यांनी शिफ्ट केला, मात्र तो दबाव झुगारून तुम्हाला नव्यानं सुरुवात करायची. 2 चेंडू निर्धाव गेलेत, हरकत नाही आहे. उमेश जाधव गोलंदाजी चांगली करतायत, त्यांचं नक्कीच कौतुक असेल, मात्र तुम्ही पुढच्या 4 चेंडूंमध्ये प्रयत्न करायला हवेत. ऑनसाईडला खेळतात, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक पुष्कर वेगाने आलेत, पहिली धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू फेक व्यवस्थित होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. आदरणीय प्रसाददादा जोशी यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. तिसरे षटक मार्गस्थ असताना विलास मात्र प्रयत्न करतात, मोठा फटका येणे गरजेचं असेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी बघा. फलंदाज फ्रंटफुटला पुढे सरकत असताना अंदाज बांधून टप्पा आणि दिशा अगदी व्यवस्थित राखतात गोलंदाज उमेश जाधव. आणि कृष्णादादा गिरी यांनी त्यांच्याशी चर्चा केली, बाळा बोर्डे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तुम्हाला खेळपट्टीवर अशाच पद्धतीने गोलंदाजी करायची आहे हा सल्ला नक्कीच 2 सिनियर्सनी दिलाय उमेश जाधव यांना. चांगली गोलंदाजी. डॉट चेंजची समाप्ती होतीये. बॅकफुटला जाऊन तिथे चांगला फटका आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत तिसऱ्याही धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. या धावा फार महत्वाच्या असतील देवीच्या पाडा संघासाठी. चौकार येत नाही हरकत नाहीये, षटकार येत नाही हरकत नाहीये, मात्र धावा येत आहेत. डबल सिंगलला तुम्ही प्राधान्य देऊ शकता, मोठे फटके येत नाही हरकत नाही आहे, मात्र धावफलक खालता ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. तो प्रयत्न केला जातो विलास आणि हेमंतच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. उमेश जाधव राईट मोर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. गुड बॉलिंग उमेश जाधव. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाजाने. 3 षटकं इथे संपन्न झाली आहेत. धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त 21 धावा. दुसऱ्या षटकाचा जरी विचार केला तर 10 धावा आल्या होत्या पहिली, आणि या षटकाचा जरी विचार केला तर गोलंदाज होते उमेश जाधव. या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात त्या फक्त 5. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. चेंडू शिल्लक असतील, 6 चेंडूंमध्ये 10 ते 12 धावा जर आल्या तर नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या आपण पाहू शकतो. तुम्ही फाईट करू शकता, मात्र त्या धावा या 6 चेंडूंमध्ये यायला हव्यात. अजित पहिला चेंडू संधी होती विलास मात्र यांच्याकडे, मात्र ती संधी गमावली आहे. लो फुलटो चेंडू हाताळला होता गोलंदाजानं. बघा एक धाव घोषित असेल, कारण चेंडू क्षेत्ररक्षकांना सापडत नव्हता. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. बावीस धावा आपण पाहतो धावफलकावर. अजित संत गतीने चेंडू हाताळलाय. बघा बाळा बोराडे सारखा यष्टीरक्षक बीट होत आहेत, यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता कशा पद्धतीने अजित गोलंदाजी करतायत. धावसंख्या पोहोचते ती 23 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकामध्ये जिथे देवीच्या पाडा संघाला धावांची गरज होती तिथे मात्र इथं विचित्र आपण पाहतो गोलंदाजी चांगली होते. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. इथे मात्र ऑफसाईडला खेळतायत कृष्णा दादा किरी यांचं कौतुक करावं लागेल. सुरेख झेल टिपला जातोय आणि खरोखर चांगली फलंदाजी असताना, फलंदाजी खोरवर असताना देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून इथं खराब फलंदाजी आपण पाहतोय. कारण राजू मात्र माघारी परतले, तदनंतर आपण पाहतोय विलास मात्र संघर्ष करतायत. मात्र जी फलंदाजी व्हायला हवी होती देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून
ती फलंदाजी मात्र आज दिसत नाहीये. दादा मॅडिया नावानं प्रसिद्ध आहेत. अजित बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं अजित प्रभावित करतायत. आता मात्र चेंडू उरले ते फक्त दोन मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगली धावफलक आपण चांगली धावसंख्या आपण पाहू शकतो. मात्र ते फटके येणं गरजेचं असेल. नक्कीच प्रयत्न करतील मधुकर मात्रे. अजित संत गतीने चेंडू हाताळला, फटका चांगल्या पद्धतीने सजवला. मात्र क्षेत्ररक्षक कोण होता तर उमेश जाधव. प्रश्नच नाहीये, झेल टिपला जातोय. जण चांगली गोलंदाजी केली, मात्र फलंदाजी करत असताना तुम्ही मात्र फार निराश केलंय. अजित राटा मोर विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय आणि 4 षटकांचा खेळ
त्याच्या अगेन्स्ट खेळलं वागेश्वर देसाई. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये फक्त 24 बॉलमध्ये 24 बनवल्या. आता 24 बॉलमध्ये 25ची गरज आहे. टीम आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना कॅमेरामॅन तर देसाई संघाने टॉस जिंकलाय. राजा ओ राजा या बाबा. चला 24 मध्ये 25ची गरज आहे. आता सलामीची जोडी मैदानामध्ये बा बोराडे आणि उमेश जाधव ही जोडीला पाहतोय. गोलंदाज पहिलं षटक घेऊन आल्यात आपल्या बॉलर कोण आहे? शरद मात्रे गोलंदाजी मार्कवरती आल्यात. पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन तर सामना सुरू होते. ते दोन संघ अगदी जवळचं एकाच मैदानावरती एरवी प्रॅक्टिस करतात. आज मात्र दो एकमेकाच्या अगेन्स्ट उतरल्यात मैदानामध्ये. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. फुलटॉस आणि हा पहिला चेंडू एक धाव डिक्लेअर. नवीन चेंडू द्या. शरद मात्रे यांचा विचार केला तर एक चांगले गोलंदाज आहे. गेसरच्या मैदानावरती चांगली त्यांची उपयुक्त गोलंदाजी दोन सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र ते धाव घेता आली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव होती. त्याच्यानंतर येथे एज लागली. चेंडू पाठीमागे निघून गेला मात्र धाव काही मिळाली नाही आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जाईल आता जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ. राजू मात्रे होते. प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नांना यश लाभलं नाहीये. या वेळेत चांगला बॉल होता. अगदी खेळण्याचा प्रयत्न तेथे मात्र चेंडू पॉपिंग क्रीज वरतीच राहिलाय. लेग बाईज. चौकार आल्यानंतर एकेरी स्वरूपाची धाव मिळाल्या. 25 धावेचं लक्ष होतं आणि या 6 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 6 रन. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा तडे या सर्कलमध्ये एक यावेळेस फटका बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक नाही आहेत.
मध्ये तोपर्यंत दुसरी धाव. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 धावा, एक चौकार पाहायला मिळाला, दुहेरी धाव, 2 चेंडू डॉट, एकेरी धाव असं पृथक्करण राहिलंय पहिल्याच ओव्हरचं. 18 चेंडू 16 धावेची गरज आहे. ते बी काही होऊ शकतोय कारण मैदानामध्ये धाबा एकवटणं थोडंसं कठीण जातोय. गोलंदाजी मार्कवरती मधुकर म्हात्रे उर्फ मॅडी त्यांचं टोपण नाव आहे आणि त्यांचेच पाठीराख आहेत. चला आता बनवायच्या त्या 24 बॉलमध्ये 25 ची गरज होती. 9 धावा झाल्या. उमेश बॅकफुटला जाऊन कट करतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव, पुन्हा एकदा मिसफिल्ड. 2 धावा इथे पूर्ण केल्यात, मात्र थ्रो व्यवस्थित नाही आहे. क्रॉस लाईनने खेळात चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, तेथे एकेरी स्वरूपाची धाव पहा मिळतो आपल्याला. यॉर्क लाईनचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, सन्मान दिला जातोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. 24 बॉल 25चं समीकरण असताना मात्र चांगला स्टार्ट नवापाडा टीमच्या वतीने पहा मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स, गुड कॅच. स्वतःच्या गोलंदाजीवरती सुरेखरित्या झेल टिपला. खेळाडू सुद्धा आनंद घेत असताना पाहतोय. पण न्यू बॅट्समन मैदानामध्ये आल्यात आता. संदीप म्हात्रे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळी चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, पुन्हा एकदा चेंडू समोर खेळ्यात, एकच धाव मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. संदीप म्हात्रे यांना पाहतोय जे काव्या स्पोर्टचे होणार आहेत, ज्यांच्या वतीने शॉप स्पोर्टचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये मात्र आकर्षक वस्तू पाहायला मिळतात आपल्याला.
यावेळेस फटका ऑफ ड्राय पहा मिळतोय. खेळाडू जवळपास नाहीये, दूरवरून आल्यात मात्र तोपर्यंत गुड फिल्डिंग. या चेंडूला आतमध्ये ढकलून दिलंय पहा. गुड फिल्डिंग. ते मात्र 2 धावा वाचवल्यात. 16 धावा. मध्ये अतिशय चांगले धावा. 16 धावा आल्यात. आता 12 मध्ये 9 बनवायच्यात. एखादा चांगलं षटक फेकलं तर ते कमबॅक होऊ शकतोय. नवनाथ गोलंदाज. तिसरं षटक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. गुड फिल्डिंग. एकच धाव पहा मिळतोय. अद्यापर्यंत 9 धावेची गरज. यावेळेस पहा मिळतो आपल्याला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते एकच धाव. चांगला थ्रो पैकी खेळला जातोय. यावेळेस चांगला बॉल लेग बी फोर LBW आणि फलंदाज बाद झाला. इथून मात्र फलंदाज संदीप मात्रे.
आणि बॅट्समन मैदानावरती सतीश आलेत आता. यावेळेस फटका चांगला अलॉंग द कार्पेट. मिड ऑफ मधून चेंडू पुढे येतोय. विलास आहेत थोडेसे पंबल, ते मात्र एकच धाव मिळाली आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलू शकले नाही आहे, कारण थोडीशी रनिंग कमी पाहा मिळाली सुरुवातीला. त्यामुळे आता फक्त एकेरी दुहेरी दाबाने सामना जिंकण्याचा निर्धार करत असताना 24 मध्ये 25 बनवायच्या होत्या. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा एकच धाव दुसऱ्या धावायचा प्रयत्न करत होते, मात्र नाही आहे. सात चेंडू 5 धावेची गरज अद्यापर्यंत. सामना फार कोचच्या स्थितीत पहा मिळतोय. हाफ शॉट खेळा जातोय मिडॉपच्या वरून. एकेरी स्वरूपाची धाव यास चेंडूवरती आल्यात आणि स्कोअर पाहिला तर अद्यापर्यंत एकूण 21 धावा. स्कोअरबोर्डवरती 21 धावा पहा मिळतात आपल्याला. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. 6 मध्ये 4. सहा चेंडू 4 धावेची गरज आहे. सामना पहा कसा रंगतदार अवस्थेमध्ये आला. डॉट चेंडू एकेरी धावा आल्या, जेथे दुहेरी धावाचा एकवटाच्या होत्या त्या मात्र एकवटू शकले नाही आहेत. शेवटचा अंतिम षटक. क्रॉस लाईन खेळायचं होतं. चेंडू मात्र एक धाव मिळेल. या चेंडूवरती एकच धाव पहा मिळतोय. शेवटचा गोलंदाज हेमंत यांना पाहतोय. पाच चेंडू 3 धावा. फुल टॉस. यावेळेस मात्र फायदा उचलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे राजू मात्रे. चांगला फिल्डिंग. येथे मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा. गुड रनिंग. चांगलं रनिंग आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र एका धावेची गरज आहे. 1 धाव. एका धावेची गरज आहे. फुलटॉस आणि आता मात्र विजयाची धाव. नो बॉल आणि विजय मिळाला टीम नवापाडा संघाला. आपल्या होम ग्राउंडवरती मात्र दुसरा सामना सुद्धा जिंकला टीमने. झाला. नेक्स्ट मॅच पहा मिळेल आपल्याला मानपाडा आणि देसाई. आणि हा सामना जिंकला या नवापाडा संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या